ओके. हॅलो प्रणय. मॉर्निंग. हॅलो. तो आपलं ते झालंय ते सोबत आपण आता आरटीपी पुढे करू शकतो. ओके. जस्ट अ मिनिट. ओके. आपलं कुठपर्यंत आलं होतं? पीओ काढण्यात आलं होतं ना आपलं? आपलं पीओ काढायचं चालू होतं ना? हो हो. ठीक. सो मग आपल्याला पीओ काढायची ती तर ME21 ट्रान्झॅक्शन कोड इथे गेल्यानंतर आपण पीओ कसली काढतो आता तर ती काढणार आपण फिनिश मटेरियलची. ठीक आहे. तर इथं आपण प्लान कोणता घेतला? माझा घेतला होता का? हो हो. तो मटेरियल घेऊ आपण गॅस 07 किंवा क्वांटिटी 10 डिलिव्हरी डेट आजची याला चेक करू सेव मिळाली पीओ नंबर आपली. आता काही आला नाही तो नंबर कॉपी करून घेतला. तर पीओ काढल्यानंतर असं कन्सिडर करा की पीओ गेली वेंडरकडे आणि त्याने काय केलं मटेरियल बनवलं पण आहे आणि गाडीमध्ये ते लोड पण केलं. मग ते आपल्याकडे आल्यानंतर आपण काय करतो त्याचं मग GRN करतो. मग आपल्याचं काय करायचं GRN करायचं मग /n मिगो मिगो. राईट. आता याच्या आधी ठीक आहे मी तो गुड इश्यूच्या वेळी इथं काय करायचं गुड रिसिप्ट आणि याला करायचं परचेस ऑर्डर आता परचेस ऑर्डर आणि नंबर. ठीक आहे. विथ अ मुवमेंट टाईप 101 एंटर. तुमचं मटेरियल आलं इथे तर मटेरियल आल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं आता आरटीपी म्हणून आरटीपी असल्यामुळे थोडंसं याच्यात चेंजेस काय म्हणजे एक स्टेप वाढली ती इथं तुम्हाला ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट म्हणून ऑप्शन दिलेला आहे डिलीट आणि कंटेंटच्या लाईनला याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली यायचं खाली इथं मटेरियल विचारतं तर मटेरियल टाकायचं आपलं सिलेंडर 07 होतं ना आपलं हे मटेरियल टाकायचं जे तुमचं ट्रान्सपोर्टवालं मटेरियल आहे. एंटर. क्वांटिटी मध्ये जायचं किती क्वांटिटी तुमची तर एक क्वांटिटी मध्ये येणार आहे ते एक क्वांटिटी वेअर इथं येणार तुमची 501 मुवमेंट टाईप 501 M येणार. त्या 501 M काय सांगते मुवमेंट टाईप इथं तुम्ही 2 मुवमेंट टाईप एक सोबत यूज करताय तुम्ही. रिसिप्ट परचेस ऑर्डर इंटू अनरिस्ट्रिक्टेड RTP म्हणजे रिटनेबल ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग जे आपण आता करतो आहे ते. ठीक आहे. म्हणजे तुमचं इथं रिटर्न करायचं आहे तुम्हाला मटेरियल. कोणतं मटेरियल रिटर्न करायचं आहे तर ते सिलेंडर. मग त्यासाठी ही मुवमेंट टाईप तुम्हाला तिथे यूज करावं लागेल. या मुवमेंट टाईप शिवाय तुम्ही त्याला रिटर्न करू शकत नाही. ओके. प्लान टाका. स्टोरेज लोकेशन टाकायची इथे 0002 मध्ये टाकतो मी आता. ओके. त्यानंतर पार्टनर मध्ये तो वेंडर टाकणे ऑर्गनायझेशन एंटर अकाउंट असाइनमेंट इथं गरज नाही. ओके. याला आता करायचं चेक आणि याला करायचं पोस्ट. झालं तुमचं डॉक्युमेंट पोस्ट. आता एकदा MMBO चेक करू स्टॉक चेक करू.
मग स्टॉक चेक करण्याचा ट्रान्झॅक्शन कोड काय आपल्याकडे MMBE. MMBE मध्ये गेलो. आता इथं मटेरियल टाकायचं तुमचं ते म्हणजेच गॅस ट्यूबवेल. गॅस आपला आता 07 एक्झिक्यूट. तुमचं ऑन ऑर्डर स्टॉक मध्ये 10 दिसतंय ते. म्हणजे तुमचं काय इथं आता गॅस तुमचं कन्झ्युम इथं होऊ शकतं. नेक्स्ट तुमचं ते म्हणजे आपलं सिलेंडरचं बघायचं. तर मग सिलेंडर काय आलं इथे RTP पॅकेजिंग 1 म्हणजे काय आपण किती मागितलं होतं एकच सिलेंडर मागितलं होतं. तर ते एक सिलेंडर तुमचं इथं दिसतंय. इथं दिसतं म्हणजे काय की तुमच्याकडे रेकॉर्ड आहे की तुम्हाला किती सिलेंडर आलेले. गॅस तर कन्झ्युम होऊन जाईल तुमचा, पण सिलेंडरचं पण तुम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागेल. तर हा रेकॉर्ड असा ठेवला जातो इथे. ठीक आहे, ते समजलं. ओके. सो आता असं समजायचं आपल्याला, आता असं कन्सिडर करायचं की गॅस काय झाला तुमचा कन्झ्युम झालेला आहे. आता सिलेंडर आपल्याला वापस द्यायचं वेंडरला, हे सिलेंडर. मग काय करणार नेक्स्ट स्टेप आहे रिटर्न द ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग मटेरियल. मग त्यासाठी परत यायचं मिगो मध्ये गुड रिसिप्ट. आता इथं करायचं आपल्याला अदर. ठीक आहे, गुड रिसिप्ट अदर. मुवमेंट टाईप चेंज करायची. मुवमेंट टाईप इथे घ्यायची आता हम्म. 502M रिसिप्ट विथ परचेस ऑर्डर इंटू अनरिस्ट्रिक्टेड RTP. आता रिव्हर्सल आहे. रिव्हर्सल म्हणजे आता वापस द्यायचं त्यांना तो. म्हणजे तर 502M सिलेक्ट करायचं. ठीक आहे, एंटर केलं. खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं मटेरियल विचारतं. मटेरियल कोणतं टाकणार मग आता जे रिटर्न करायचं ते CY सिलेंडर हे तुमचं मटेरियल जे तुम्हाला रिटर्न करायचं. क्वांटिटी किती क्वांटिटी आहे तर एक क्वांटिटी आहे. वेअर कुठे आहे तर प्लांट कोणता आहे तर उदय नावाचा प्लांट. लोकेशन कोणतं आहे तर 002 मध्ये लोकेशन. एंटर. पार्टनर कोणत्या पार्टनर वेंडरकडनं घेतलं तुम्ही तिथं टाकायचं. हे तुमचं वेंडर. ठीक आहे, याला एकदा काय करायचं मग चेक करायचं. ओके, सिलेंडर 7 घेतला का आपण इथे. ओके झालं डॉक्युमेंट. ओके पोस्ट झालं तुमचं डॉक्युमेंट पोस्ट. आता परत जाणार आपण MMB मध्ये. हे तुमचं 1 आहे. याला मी करतो रिफ्रेश. तुमचं RTP इथनं निघून गेलं म्हणजे काय झालं तुझं एक क्वांटिटी होता तो तुमच्या वेंडरला चालला गेला. मग आपल्याकडे क्वांटिटी ठेवून काय फायदा. मग आपल्याकडनं आपण ते काय झालं निघून गेलं आपल्याकडचं स्टॉक. निघून गेलं. मग आता काही पॅकेजिंग मटेरियल कॉस्टली आहे. एकदम तसं ऑक्सिजन सिलेंडर LPG सिलेंडर. मग आता सॅपमध्ये या सगळ्यांना काय आहे प्रोक्युरमेंट प्रोसेस का दाखवतो सगळ्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री राहायला पाहिजे यासाठी ऑन सिस्टम की वेंडरने आपल्याला किती सिलेंडर आपल्याला स्टोअर मध्ये पडलेला आहे. जर काही डॉक्युमेंटेशन किंवा सिस्टम मध्ये नसेल तर वेंडर आपल्याला मॅनिप्युलेट पण करू शकतो की माझ्याकडे इतकंच आहे, मी एवढे दिले होते तेवढे दिले होते. मग हे मटेरियल काय असतं कॉस्टली असतं. कॉस्टली मटेरियल आपण इथं दाखवू शकतो म्हणजे ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग मध्ये तर आपण त्याला दाखवू शकतो की हे बघ आमच्याकडे एवढं आले होते आणि एवढेच आम्ही तुम्हाला रिटर्न करणार. याच्या व्यतिरिक्त काही मटेरियल आलेलं नाही. समजलं कसं झालं RTP. ओके. हे आजचा आपला टॉपिक होता तो म्हणजेच RTP रिटर्नेबल ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग. ठीक आहे, ओके. यात काय अडचण. नाही नाही. स्वतः तुझं तू
प्रॅक्टिस कर याच्यावरती. बघ तुला कसं जमतं, काय जमतं ते. कारण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणून मी आता आज एकच टॉपिक घेतला आरटीबी हा. कारण हा याच्यावरती एक दिवशी एकच घ्यायला पाहिजे. नाहीतर मी 2 घेतले असते आज मी. काय रे, हेच नाही समजलं तर पुढे जाऊन काही फायदा नाहीये.